कराडावरून आलेलो सातारला. तर सातारचा नुसताच यात्रा झालेली, तर त्यातलं मटेरियल घेऊन आपल्याला जायचं होतं जतला. मग आपण निघलो आणि आपण रहमतपूर मार्गे, आपण विटा मार्गे, नागज मार्गे जतला जाणार होतो. तर थांबलो घाटमाथ्यावर. घाटमाथ्यावर आपल्या ह्या माणसांना नाश्ता पाणी करायचा होता. तर ह्यो बघा घाटमाथा. मग इथनं आपण घाटमाथ्यावरून आता म्हटलं चला निघूया, कारण की इथं आरटीओ आधीमध्ये कधीतरी असतो. मग आलो डायरेक्ट विट्यात, आणि विट्यात आलोय आणि आप्पाला भेटलो नाही. असं कधी होत नाही भावांनो. आणि आप्पा पण चाललेलं मुंबईला. विट्यावरून भरलेली तरकारी चाललेलं कल्याणला. काय विषय नाही. मग काय आप्पांबरोबर जरा नाश्ता पाणी केला, चहा पाणी केला. आप्पाला म्हटलं आता जावा तुम्ही, तुम्हाला पण लांबचा प्रवास आहे. आणि मी पण लागलो आपल्या मार्गाला. तर लास्ट अखेरची भेट घेतली आप्पाजी. हॅप्पी जर्नी म्हटलं चला निघूया, आणि आलो डायरेक्ट नागज फाट्याला. आता नागज फाट्याला आलोय. आता राहिलंय फक्त आता 30 किलोमीटर जायचं. गाडी खाली करायची की लगेच मागं फिरायचं होतं आपल्याला. आणि आपल्याला येताना आपल्याबरोबर 4 माणसं परत घेऊन यायची होती. आणि पोचलो जतमध्ये. तरी सगळी होती आपली जतची फॅमिली मेंबर. मग काय त्यांची गाडबेड घेतली आणि आलो डायरेक्ट नागजच्यावर हॉटेलमध्ये आलो. आता म्हटलं जेवण करूया आणि आता जाऊया घरी. तर मी भावानं जेवण करून घेतो. तोपर्यंत कुणी आपल्याला फॉलो केलेलं नसेल तर भावानं फॉलो करा. आणि हा ब्लॉग कसा वाटला जरा कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद भावानो.